नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांद्याच्या भावात घसरण उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठीत, शासन निर्णय निघाला. काय त्या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट आहे. कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शोधपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. महाराष्ट्र शासन सरकारने या ठिकाणी एक महत्त्वाचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. काय त्या निर्णयात म्हटलं आहे, संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोड आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शोधपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. समजू शकता, कांद्याच्या भावात घसरण उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठीत. कांद्याच्या भावात घसरण झाल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कांदा बाजारभावातील घसरण व कांद्याबाबत सर्वकष तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी सचिवस्तरीय समिती गठीत केली आहे. वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव वित्त सुधारणा यांच्या समितीचे अध्यक्ष आहेत, तर त्या 4 सदस्यांचा समावेश. याबाबत शासन निर्णय सहकार विभागाने गुरुवारी दिनांक 23 एप्रिल रोजी जारी केला. कांदा पिकवणाऱ्या राज्यापैकी क्षेत्र आणि उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यात नाशिक, पुणे, अहमदनगर, त्यानंतर सोलापूर, सातारा, जळगाव आणि धुळे हे जिल्हे कांदा उत्पन्न आघाडीवर आहेत. देशातील एकूण कांदा उत्पन्नात 40 ते 50% उत्पादन महाराष्ट्रात घेण्यात येते. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पन्नात अग्रेसर असून कांदा उत्पादनात शेतकऱ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे कांद्याचे देखील घसरण, साठवणुकीबाबत समस्या, पायाभूत सुविधा अभाव, केंद्र सरकारने कांदा निर्यात धोरण याबाबतीत समावेश होतो. त्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे विधानसभा भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 25 मार्च 2026 रोजी कांदा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत चर्चेअंती घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी सचिव स्तरावर समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार निर्णय घेण्यात आला आहे. कांदा भाव घसरणीचे कारणमीमांसा करणार ही समिती कांदा भाव घसरणीची परिस्थितीची कारणमीमांसा करणार आहे. तसेच कांदा पीक दरात घसरण आणि निर्यातीसाठी उपाययोजना सुचणार आहे. दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने पीक विविधता संदर्भात राबवण्यात योजनेचा समावेश असेल, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. कांद्याचे भाव घसरले. मध्य पूर्वेतील संघर्षाचा परिणाम शेतमाल बाजारात दिसून येत आहे. कांद्याच्या निर्यात घट झाल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. परिणामी भाव घसरले आहेत. देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा दर प्रति क्विंटल 1000 रुपयांपर्यंतचे खाली आला आहे. धन्यवाद. धन्यवाद. जास्तीत जास्त